रत्नागिरीत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका मच्छीमारी व्यवसायाला बसलेला आहे। गेल्या 8 दिवसापासून मच्छीमारी नौका या बंदरामध्ये उभ्या आहेत। त्यामुळे जवळपास 25 कोटीचं नुकसान झाल्याचं मच्छीमारांचं म्हणणं आहे। आपण सध्या उभे आहोत रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरामध्ये आणि या बंदरामध्ये शेकडो मच्छीमारी नौका या सध्या उभ्या आहेत। या वर्षीचा हंगाम आता हा अंतिम टप्प्यात आहे आणि या अंतिम टप्प्यात या सर्वच मच्छीमार नौका सध्या बंदरामध्ये विसावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। 31 मे पर्यंत हा मच्छीमारी हंगाम आहे आणि जवळपास हंगाम संपण्यापूर्वीच या मच्छीमारी नौका या किनाऱ्याला लागलेल्या आहेत। अवकाळी पावसामुळे आणि कमी दाबाचा पट्टा त्याचबरोबर ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रामध्ये जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता। त्यामुळे अनेक नौका या सध्या किनाऱ्यावरती विसावलेल्या आहेत। हीच परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हरणे बंदर असेल, त्याचबरोबर नाटे असेल, जयगड असेल, या सर्वच बंदरामध्ये मच्छीमारी नौका या सध्या विसावलेल्या पाहायला मिळतात। एकंदरीत पाहिलं तर काहीच दिवस आता हंगाम संपण्यासाठी शिल्लक राहिलेले आहेत आणि अंतिम टप्प्यातला जो उत्पन्न होतं ते कुठेतरी आता कमी झालेलं आहे। जवळपास जिल्ह्याचं 25% नुकसान, 25 कोटींचं नुकसान हे इथल्या मच्छीमारांचं या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे। अनेक मच्छीमारी नौका या आता बंदरामध्ये आणलेल्या आहेत। त्याची डागडुजी करण्यासाठी या मच्छीमारी नौका किनाऱ्यावरती आणलेल्या आहेत, त्या साकारून ठेवल्या जात आहेत। अशीच परिस्थिती सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं तर या अवकाळी पावसामुळे मान्सून दाखल होण्यापूर्वीच तसेच अंतिम टप्प्यात हंगाम संपण्यापूर्वीच जवळपास कोट्यावधी रुपयांचं नुकसान या मच्छीमारांचं या अवकाळी पावसानं केलेलं आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।